नमस्कार मंडळी, ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण चॅनलवरती एक नवीन सेगमेंट सुरू करतोय आणि ती म्हणजे मराठी ओनरशिप रिव्ह्यूज। वेगळ्या वेगळ्या गाड्यांचे जे ओनर्स आहेत ज्यांनी 1 वर्षापेक्षा जास्त ती गाडी वापरलेली आहे त्यांचे ऑनेस्ट अनुभव त्या गाडीबद्दलचे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। अशा प्रकारचे रिव्ह्यूज खरं महत्त्वाचे असतात, कारण एखादी गाडी जर तुम्ही कन्सिडर करत असाल तर ऍक्च्युअली ज्यांनी त्या गाडीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत त्यांचा काय अनुभव आहे गाडीबद्दल, सर्व्हिसिंग बद्दल, बाकी इतर गोष्टींबद्दल, हा अशा प्रकारच्या रिव्ह्यूज मधनं तुम्हाला जाणून घेता येतो। आणि ह्या सेगमेंटला माझ्याच गाडीपासनं मारुतीच्या ग्रँड विटारा जी मी 2 वर्षापूर्वी गाडी घेतली त्याच्यापासून आपण सुरुवात करतोय। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की एन्जॉय होईल। व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग। तर मित्रांनो, आपले ओनरशिप रिव्ह्यूज जे असणार आहेत ते खूप डिटेल्ड स्वरूपाचे असणार आहेत। गाडी घेतल्यानंतर ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कळणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी मी याच्यात कव्हर करणार आहे। त्यामुळे ही जी तुम्ही इकडे लिस्ट बघताय तशा 8 प्रकारच्या टॉपिक्समध्ये हा व्हिडिओ डिव्हायडेड असणार आहे। हा थोडासा मोठा आहे, डिटेल आहे, पण तुम्ही खालती जे टाइम स्टॅम्प्स दिसतात तिकडे तुम्हाला टायटल्स दिसतील वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सची। तो स्पेसिफिक तुम्हाला एखादे टॉपिक जर बघायचे असतील तर त्याच्यातनं तुम्ही बघू शकता। आता आपण एक्सटिरियर कडे वळणार आहोत। तर डेफिनेटली गाडी दिसायला खूप छान आहे। आता लुक्स ही थोडीशी सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे, प्रत्येकाचं ओपिनियन त्याच्याबद्दल वेगळं वेगळं असतं। पण ज्या लोकांना मी या गाडीबद्दल ज्यांच्याशी बोललेलो आहे किंवा जे लोक मला ही गाडी घेतल्यानंतर भेटले त्यांचे अभिप्राय बघितले ते सगळ्यांना छानच वाटते गाडी। एकतर त्याचा जो ऍक्च्युअल ओव्हरऑल डायमेन्शन्स आहेत त्याच्यापेक्षा गाडीचा जो प्रेझेन्स आहे, रोड प्रेझेन्स जो आहे तो खूप जास्त वाटतो। म्हणजे त्याला डेफिनेटली कलर सुद्धा थोडाफार कारणीभूत असतो। हे एक छोटीशी टिप म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की नॉर्मली एसयूव्ही गाड्या किंवा ज्या थोड्याशा उंच गाड्या आहेत तर त्या लाइटर कलर्समध्ये म्हणजे व्हाईट, सिल्वर वगैरे अशा ज्या कलर्स असतात त्याच्यामध्ये नेहमी थोड्याशा मोठ्या दिसतात। पण इव्हन डार्क कलरची ग्रँड विटारा जर तुम्ही बघितलीत तर ते पुढचे जे एलईडी DRLs आहेत किंवा त्याची जी पोझिशन आहे जी खूप वरती आहे किंवा बॉनेटचा जो शेप आहे तो ट्रॅडिशनल जे पूर्वीच्या बॉक्सी टाईप एसयूव्हीज याच्या म्हणजे सुमो किंवा सफारी वगैरे म्हणजे ज्या बेसिकली प्युअर एसयूव्हीज होत्या, कारण ह्या सगळ्या ज्या आहेत त्या सॉफ्ट रोडर्स आहेत। म्हणजे आपण त्यांना फक्त क्लासिफाय एसयूव्ही म्हणून करतो, पण खऱ्या त्या काही स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल वगैरे काही नाही आहेत। ऑफ रोडमध्ये घेऊन गेलं तर अगदी थोड्याफारच रफ रोडवरती गाडी चालवू शकते। पण ग्रँड विटाराच्या बाबतीत एक मात्र डेफिनेटली आहे की ह्याचा एक ऑल व्हील ड्राईव्ह व्हेरियंट येतो, 4x4 व्हेरियंट येतो। त्यामुळे चॅसी जी आहे गाडीची ती पूर्णपणे ऑफ रोडिंगसाठी सुटेबल आहे। त्याचे जे वेगळे वेगळे एलिमेंट्स आहेत, पुढची ग्रिल आहे किंवा मागचं जे एक पूर्ण कंटिन्युअस एलईडी स्ट्रिप त्यांनी दिलेली आहे, पण ती बाकी काही आता ह्युंडाईच्या वगैरे म्हणजे गाड्या बघतो, क्रेटा वगैरे, त्याच्यात त्यांनी ब्रेकच केलेली नाही, त्याच्यामुळे ते थोडं ऑड वाटतं। पण इथे त्यांनी लोगोमध्ये ती ब्रेक केलेली आहे, त्याच्यामुळे रात्री सुद्धा तो लुक खूप छान वाटतो। इम्पोजिंग स्टान्स आहे, गाडी उंच असल्यामुळे रोड प्रेझेन्स खूप चांगला आहे। कंपॅरिझनसाठी पण आपण एक व्हिडिओ बघू शकताय की गाडी आपण एका इनोव्हा क्रिस्टाच्या शेजारी लावलेली आहे आणि मी जे मगाशी म्हणालो की रोड प्रेझेन्स याचा चांगला आहे। जरी डायमेन्शन्स कमी असले तरी गाडी खूप मोठी वाटते ही। तर तुम्ही ह्याचं मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतोय। रस्त्यावरनं जेव्हा ऍक्च्युअली तुम्ही गाडीचा अंदाज घेता तेव्हा बऱ्यापैकी मोठी गाडी कुठली तरी येते असं वाटतं। मित्रांनो, आता आपण बाहेरचं तर सगळं बघितलं, गाडीचं एक्सटिरियर लुक बद्दल आपण चर्चा केली। आता गाडीच्या आतमध्ये येऊन बसू आणि आत बसताना तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो पण खूप छान असणार आहे, कारण ह्याचं जे डोर ओपनचा जो अँगल आहे तो जवळपास सगळी दारं जी आहेत ती 90 डिग्रीज पर्यंत उघडतात। त्यामुळे आत सहज बसता येतं, सहज उतरता येतं। ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, ह्याची जी रोडपासनं जी हाईट आहे, नॉर्मली उंच एसयूव्ही जे असतात त्यांची हाईट खूप जास्त असते। त्याच्यामुळे जे थोडेसे म्हातारी लोक आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना विशेषतः गाडीमध्ये बसण्यासाठी थोडीशी अडचण होऊ शकते। पण ग्रँड विटारा बाबतीत अशी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, कारण ह्याची रस्त्यापासूनची जी म्हणजे फुटवेल हाईट आहे ती खूप जास्त नाहीये। तुम्ही सहज जसं एखाद्या वॅगनारमध्ये किंवा एखाद्या इतर कुठल्या हॅचबॅकमध्ये ज्या पद्धतीने उंच टॉल बॉय हॅचबॅकमध्ये जसं बसता त्याच पद्धतीने तुम्हाला साधारण बसता येईल। पण तुम्ही ॲज अ पॅसेंजर म्हणून जरी तुम्ही या गाडीत बसलात तरी आपण आता मागच्या सीटवरती बसलेलो आहोत आणि रिअर सीट कम्फर्ट खूपच चांगला आहे। 3 मोठी लोक आरामात बसू शकतात। याचा मागचा जो ट्रान्समिशन टनलचा जो हंप असतो तोही अजिबात नाहीये, म्हणजे मधला जो पॅसेंजर आहे तो सुद्धा व्यवस्थित बसू शकतो। दोन्हीकडे पाय टाकून सुद्धा त्याला बसण्याची गरज नाहीये।
खिडक्या व्यवस्थित प्रशस्त आहेत, मोठ्या आहेत, त्याच्यामुळे कायम हवा उजेड केबिन मध्ये व्यवस्थित येतो. पण गाडीचं जे इंटिरियर मारुतीने केलेलं आहे ते पूर्णपणे डार्क कलरचं केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं कधी कधी क्लॉस्ट्रोफोबिक वाटण्याची शक्यता आहे काही लोकांना. पण हे कॉम्पेन्सेट होतं ह्या मोठ्या खिडक्यांमुळे. आता तुम्ही इकडे बघू शकता, इकडे क्वार्टर ग्लास पण छोटीशी मागे दिलेली आहे, त्यामुळे केबिनमध्ये कायम हवा आणि उजेड व्यवस्थित येत असतो गाडीमध्ये. तुम्ही जेव्हा लांबच्या प्रवासाला विशेषतः जाता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे त्याला फरक पडतो. कारण जेव्हा तुम्ही सिटीमध्ये चालवता गाडी किंवा सिटीमध्ये बसता तेव्हा काही लिमिटेड वेळासाठी बसता, पण हेच जेव्हा तुम्ही लॉंग ट्रिप्सला जाता फॅमिली बरोबर तेव्हा बराच काळ तुम्हाला गाडीमध्ये घालवायचा असतो. मित्रांनो, इंटिरियर स्पेस जरी खूप छान असली या गाडीची, तरी बूट कपॅसिटी म्हणजे डिकीची जी स्पेस आहे ती डेफिनेटली थोडीशी क्रॅम्प्ड आहे. लॉंग ड्राईव्हसाठी जेव्हा सगळ्या 4-5 फॅमिली मेंबर्सचं जेव्हा याच्यात सामान येईल तेव्हा डेफिनेटली तुम्हाला थोडीशी अडचण होणार आहे. तुम्ही इथे खालती ॲक्च्युअल लिटर्समधली बूट स्पेस सुद्धा बघू शकता. पण युजेबल स्पेस जरी तिशी वाटत असली तरी युजेबल स्पेस डेफिनेटली कमी आहे. आता मारुतीने याच्यात एक प्रॉब्लेम असा केलेला आहे की हे जे फुल साईज स्पेअर व्हील त्यांनी दिलेलं आहे ते गाडीच्या आतमध्ये माउंट केलेलं आहे. तर यांना सहज असं करता आलं असतं की जे स्पेअर व्हील आहे ते जसं एर्टिगाला वगैरे खालती माउंट केलेलं असतं, म्हणजे गाडीच्या फ्लोअरवरती जसं माउंट केलेलं असतं तसं त्यांना करता आलं असतं, म्हणजे ह्याची डेप्थ वाढली असती आणि जास्त सामान याच्यात बसलं असतं. म्हणजे लॉंग ड्राईव्हला जाताना आता पार्सल ट्रे तुम्हाला काढूनच ठेवावा लागेल, कारण डेफिनेटली तेवढी स्पेस होत नाही. मग सामान तुम्हाला उभं बसवावं लागतं, आडवं बसवून चालत नाही. ही गाडी नक्कीच मी सांगेन की ज्यांना गाडी चालवायला आवडते, जे आवडीने गाडी चालवतात त्यांच्यासाठी ही गाडी म्हणजे एक ट्रीट आहे. कारण बेसिकली कॉर्नरिंगला म्हणजे असे जे घाट रोड्स वगैरे असतात की जिथे खूप टर्न्स आहेत आणि रस्ता खूप सुंदर आहे, तिकडे तुम्हाला गाडीकडनं जो फीडबॅक मिळतो, जो स्टिअरिंगचा फीडबॅक आहे खूप सुरेख आहे. गाडी अतिशय स्टेबल राहते, अजिबात खड्डे किंवा काही जाणवत नाही. जिथे तुम्ही जसं स्टिअरिंग वळवाल तसं व्हील्स तुम्हाला वळलेली दिसतील. म्हणजे स्टिअरिंगचा जो फीडबॅक एक असतो तो खूप छान आहे. लॉंग ड्राईव्हला जर तुम्ही गाडी घेऊन गेलात, मी खूप चालवली आहे गाडी ही लॉंग ड्राईव्हला, 7-7, 8-8 तास मी चालवलेली आहे एक सलग म्हणे. आणि डेफिनेटली फटीग फ्री ड्रायव्हिंग आहे, कारण ह्याचं स्टिअरिंग लाईट आहे. पण तेच आपण जसं स्पीड पिकअप करतो तसं स्टिअरिंग थोडंसं जडही होत जातं. त्यामुळे जेव्हा तुम्ही हायवे क्रुझिंग करत असता 100-120च्या स्पीडनी, तेव्हा तुम्हाला गाडी एकदम स्टेबल राहील. पण हेच तुम्ही सिटीमध्ये जेव्हा चालवताय किंवा अशा प्रकारच्या छोट्या नॅरो रस्त्यावरती चालवताय, घाट रोड्समध्ये चालवताय, तेव्हा मात्र स्टिअरिंग याचं लाईट होतं, इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग असल्यामुळे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही ड्रायव्हिंग फटीग येत नाही. प्लस ही आता ऑटोमॅटिक व्हेरियंट आपण चालवतोय, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकला तर तसंही गिअर पण आपल्याला काही ऑपरेट करायचे नसतात, त्यामुळे क्लचचा संबंध नाहीये. तुम्ही अगदी जरी मॅन्युअल गाडी घेतलीत तरी मी आवर्जून सांगेन की मॅन्युअलचा सुद्धा याचा क्लच खूप लाईट आहे, पायावरती अजिबात ताण येणार नाही तुम्हाला. म्हणजे ओव्हरऑल एक स्ट्रेस फ्री ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे. ही डेफिनेटली एक चांगली गोष्ट आहे या गाडीची. मित्रांनो, हा पहिलाच आपला ओनरशिप रिव्ह्यू आहे. कसा वाटतोय हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. मलाही तुमचा अभिप्राय ऐकण्यात खूप इंटरेस्ट आहे. मी बरोबर दिशेने चाललोय का, माझा कंटेंट आवडतोय का, ह्या संदर्भातला हे मला त्याच्यातनं कळेल. शिवाय तुमच्या गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू जर तुम्हाला करून घ्यायचा असेल, तुमची गाडी जर 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जुनी असेल तर डेफिनेटली मला संपर्क साधा. मध्ये मी हा माझा ईमेल आयडी देतोय, त्याच्यावरती तुमच्या गाडीचं नाव, मॉडेल इयर आणि तुमचा मोबाईल नंबर प्लीज शेअर करा. मी तुमच्याशी रिच आउट करीन आणि आपण तुमच्या गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू जो आहे तो आपल्या TRD मराठीवरती फीचर करू. आता ड्रायव्हिंग फील विषयी मगाशी मी तुम्हाला सांगितलं, पण एक ह्याचा ड्रॉबॅक मी नक्कीच तुम्हाला मेन्शन करीन. कारण हे 1500 सीसीचं नॅचरली ऍस्पिरेटेड, म्हणजे कुठलाही टर्बोचार्ज वगैरे इंजिन नाहीये. त्यामुळे घाटामध्ये जेव्हा सगळी जण बसलेले असतात गाडीमध्ये, तेव्हा विशेषतः गाडीला थोडासा ताण पडतो इंजिनवरती. खूप तुम्हाला रेस करावी लागते गाडी, तरच गाडी व्यवस्थित हे करू शकते. दुसरी गोष्ट, याचा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जे आहे ते थोडंसं ॲव्हरेज देण्याच्या दृष्टिकोनातनं ट्यून केलेलं आहे कंपनीने, आणि त्याच्यामुळे असं होतं की गिअर पटापटा सिस्टीम बदलत जाते त्याच्यामुळे, आणि लवकर मागचा गिअर सिलेक्ट करत नाही. त्यामुळे विशेषतः मी तर असं डेफिनेटली करतो की घाटामध्ये किंवा खूप मला माहितीये की बाबा हे ओव्हरटेक मला पटापटा करायचं आहे किंवा जिथे जास्त पॉवर देण्याची गरज आहे, हायर गिअरमध्ये गाडी राहण्याची गरज आहे, तिथे मी सरळ मॅन्युअल मोडला घेतो. याच्यामध्ये आपल्याला पॅडल शिफ्टर स्टिअरिंग व्हीलच्या मागे मिळालेले आहेत, जी खूप एक मी म्हणेन प्रीमियम फीचर आहे. हा सेकंड टॉप व्हेरियंट आहे, टॉप व्हेरियंट सुद्धा नाहीये,
पण प्रत्येक ऑटोमॅटिक व्हेरियंटला कुठलाही जरी तुम्ही घेतलात तरी त्याला हे फीचर कंपनीने दिलेले आहे आणि त्याच्यासाठी ते मे बी त्यांनी त्या विचारानेच दिलेले आहे, कारण जेव्हा पॉवरची गरज आहे तेव्हा हे इंजिन थोडंसं स्ट्रगल करतं. तसाच अजून एक मोठा निगेटिव्ह पॉईंट ह्या गाडीचा डेफिनेटली आहे, ते म्हणजे ह्याचा हेडलाईटचा बीम जे आहे, म्हणजे आता मी डेल्टा व्हेरियंट आहे माझ्याकडे, त्याला हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स येतात आणि ते खूपच वीक आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की ह्याने तुम्ही ह्या इतका मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्ही गाडी कन्सिडरच करू नका, इतका मोठा प्रॉब्लेम नाहीये हा, पण रात्री चालवताना तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. ह्याच्यामधले जे झिटा आणि अल्फा व्हेरियंट्स आहेत की जे थोडेसे वरती आहेत त्याला एलईडी लाईट्स येतात, पण त्याची सुद्धा कपॅसिटी मी जे ऐकलेलं आहे त्या ओनर्सकडनं ती फार मोठी नाहीये कपॅसिटी. त्यांना सुद्धा असं वाटतं की गाडीचा लाईट ॲडिक्वेट पडत नाही आणि ह्याला कारण म्हणजे फक्त सिंगल त्यांनी हेडलॅम्प्स दिलेले आहेत. हाय बीम आणि लो बीमला वेगळे हेडलॅम्प्स देणं आवश्यक होतं, नाही तर ऍटलीस्ट फॉग लॅम्प्स तरी देणं आवश्यक होतं. रात्री चालवताना तुम्हाला थोडीशी सावध राहून गाडी नक्की चालवावी लागेल. आता पुढचा मुद्दा म्हणजे साहजिकच कितना देती है. आता मारुती सुझुकीची गाडी असल्यामुळे आपल्या ॲव्हरेजच्या ज्या अपेक्षा आहेत त्या ऑलरेडी उंचावलेल्या असतात आणि दिस कार डज नॉट डिसअपॉइंट, कारण छान ॲव्हरेज मिळतं. एक तर याला स्मार्ट हायब्रिड सिस्टीम आहे, ही फुल हायब्रिड नाहीये. स्ट्रॉंग हायब्रिडला सिटीमध्ये जवळपास 18 ते 20चं ॲव्हरेज मिळतं आणि हायवेला जवळपास 25 ते 30चं ॲव्हरेज मिळतं आणि ही तशी नसून सुद्धा खूप इम्प्रेसिव्ह ॲव्हरेज फिगर्स आहे त्याच्या. म्हणजे सिटीमध्ये आरामात तुम्हाला ऑटोमॅटिक गाडीला विथ एसी 12 ते 13चं ॲव्हरेज मिळतं सिटीमध्ये, फुल सिटी कंडिशन्समध्ये, आणि तेच हायवेला तुम्हाला कधीच 17च्या खालती नॉर्मली ॲव्हरेज मिळत नाही. म्हणजे त्याचं जर टोटल तुम्ही ओव्हरऑल ॲव्हरेज काढलं तर सिटी आणि हायवे मिळून तुम्हाला 15 ते 17चं ॲव्हरेज मिळायला काही हरकत नाही. सो एवढ्या मोठ्या गाडीसाठी आणि एवढ्या स्पेशियस गाडीसाठी, एसयूव्हीसाठी हे ॲव्हरेज डेफिनेटली चांगलं आहे. पुढची गोष्ट महत्वाची अर्थातच म्हणजे फीचर्स, कारण आजकाल गाडी आपण जेव्हा घेतो, एस्पेशली जेव्हा 10 लाखाच्या वरची तुम्ही गाडी घेताय तेव्हा तर डेफिनेटली तुम्हाला फीचर्स ही खूप महत्वाची गोष्ट असते. तर ह्याच्यामध्ये ॲडिक्वेट फीचर्स सगळी मारुतीने डेफिनेटली दिलेली आहेत. म्हणजे ह्याला अँड्रॉइड ऑटो आहे, ॲपल कारप्ले आहे, प्लस वायरलेस सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले. स्क्रीन साईज डिसेंट आहे, टचस्क्रीनचा फीडबॅक वगैरे सगळा चांगला आहे. बाकी तुम्हाला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळतो. त्याच्यानंतर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ऑटोमॅटिक व्हेरियंट असेल तर पॅडल शिफ्टर्स, मॅन्युअल मोड, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. बेसिक जे तुम्हाला क्रिएचर कम्फर्ट सगळे 10 लाखाच्या पुढे पाहिजे असतात ते सगळे ह्याच्यात आहेत. पण थोडंसं त्या हिशोबाने मग ह्युंडाई किंवा किया वगैरेशी तुम्ही कम्पेअर केलं तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये फीचरची लिस्ट खूप छोटी वाटेल तुम्हाला. अगदी सेकंड टॉप व्हेरियंटला सुद्धा जर तुम्ही क्रेटा किंवा सेल्टॉस वगैरे ह्या जर गाड्या बघितल्यात ज्या ह्याच्या टफ कॉम्पिटिशनमध्ये जातात, तर ओव्हरऑल प्रीमियमनेस थोडासा त्याच्यात जास्त वाटतो. फीचर्स पण त्याच्यात जास्त दिलेत, एडॅस वगैरे सारखी फीचर्स त्याच्यात दिलेली आहेत. मारुतीनी अशी कुठली फीचर्स दिलेली नाहीयेत, पण हे आपल्या प्रायोरिटीवरती आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मला तितक्या महत्वाच्या वाटत नाहीत. बेसिक क्रूज कंट्रोल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मारुतीने दिलेल्या आहेत ऑलरेडी. त्यामुळे क्रिएचर कम्फर्ट जी तुम्हाला गाडीमध्ये अपेक्षित असतात तेवढ्या सगळ्या आहेत. पण काय म्हणतो आपण त्यांना, जे एक्स्ट्राचे काही फीचर्स येतात की जे तुम्ही आवर्जून तुमच्या मित्रमंडळींना सांगू शकाल की बाबा अरे माझी गाडी असं करते, तर हे कदाचित तुम्हाला या गाडीत करता येणार नाही. सेफ्टी मधच्या बद्दल बोलायचं झालं तर सेकंड टॉप व्हेरियंटला ह्याच्यात 2च एअरबॅग्स दिलेले आहेत. हे थोडंसं डिसअपॉइंटिंग आहे. सगळ्या व्हेरियंट्सला 6 एअरबॅग्स असणं आवश्यक होतं. आता 2025चा जो अपग्रेड आलेला आहे ग्रँड विटाराचा, तर त्याला सगळ्या व्हेरियंट्सला म्हणजे बेस व्हेरियंट पासून त्यांनी 6 एअरबॅग्स दिलेले आहेत. त्याबद्दल मारुतीचे आभार. फक्त आम्हाला पण ते मिळायला पाहिजे होत्या, ही थोडीशी खंत आहे. तर सेफ्टी फीचर्समध्ये अजून याचं क्रॅश टेस्टिंग वगैरे झालेलं नाहीये, पण ही गाडी ब्रेझा प्लॅटफॉर्मवरती बेस्ड आहे आणि ब्रेझाला ऑलरेडी 4 स्टार रेटिंग आहे युरो एनकॅपमध्ये आणि नॉर्मली ह्याला त्याच्यावरतीच रेटिंग मिळेल अशी अपेक्षा आहे. म्हणजे 4 स्टार किंवा 5 स्टार रेटिंगच क्रॅश टेस्टमध्ये मिळेल. अर्थात आपण जर सीट बेल्ट लावली तरच ह्या रेटिंगला काहीतरी अर्थ आहे. आणि शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण आलेलो आहोत की ह्याची ओनरशिप कॉस्ट किती आहे, सर्व्हिस कॉस्ट, इन्शुरन्स कॉस्ट, मेंटेनन्स ओव्हरऑल कसा आहे गाडीचा, या 2 वर्षांमध्ये मला किती साधारण खर्च गाडीने काढलेला आहे. तर डेफिनेटली ही खूप खिशाला हलकी असलेली गाडी आहे. ओनरशिप कॉस्टच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, एक तर मी तुम्हाला म्हटलं की ॲव्हरेज याचं खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे लॉंग ड्राईव्हला सुद्धा तुम्हाला आमचं नॉर्मली पुणे रत्नागिरी खूप ट्रॅव्हल असतं, तर पुणे रत्नागिरी 1500 रुपयाच्या किंवा अगदी जास्तीत जास्त 1700 रुपयाच्या पेट्रोलमध्ये ही गाडी विथ एसी आरामात जाते. म्हणजे त्याचं ट्रॅव्हलिंग कॉस्ट जर तुम्ही बघितलीत
तर 300 किलोमीटरला 1700 रुपये, म्हणजे तुम्ही आज बसनी जरी गेलात तरी 1000 रुपये तुम्हाला मोजावे लागतात. त्याच्यामुळे डेफिनेटली ॲव्हरेज चांगला असल्यामुळे ती एक कॉस्ट कमी आहे. दुसरी गोष्ट, याचा इन्शुरन्स वगैरे सुद्धा फार जास्त नाहीये. म्हणजे नॉर्मली साधारण 11-12 हजारापर्यंत त्याचा पहिल्या ॲटलिस्ट एक 5 वर्षामध्ये तरी तुम्हाला तेवढं मिळेल. 5 वर्षानंतर जेव्हा याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे तुमचा झिरो डेप्रिसिएशन वेव्हर तुम्हाला मिळणार नाही, तेव्हा थोडासा कदाचित हा महाग असू शकतो 5 वर्षाच्या पुढे. पण 5 वर्षापर्यंत इन्शुरन्स कॉस्ट नॉर्मल हॅचबॅक्स गाड्या ज्या असतात किंवा नॉर्मल सिडॅन गाड्या असतात तेवढंच तुम्हाला येणार आहे. सर्व्हिस कॉस्टही खूप मिनिमम आहे, साधारण 8 ते 9 हजारामध्ये पेड सर्व्हिस माझ्या 2 ज्या पेड सर्व्हिसेस होत्या मागच्या त्या 8-9 हजारामध्ये झाल्या. म्हणजे परत तेच सुद्धा अंडर 10,000 सर्व्हिस बिल आहे आणि मी फक्त कंपनी गॅरेजमध्ये मेंटेन करतो. ॲटलिस्ट गाडी माझं असं अगदी तुम्हाला सगळ्यांना हे सांगणं असेल की ॲटलिस्ट गाडी पूर्ण वॉरंटीमध्ये असताना, ह्याला आम्ही कंपनीची स्टँडर्ड वॉरंटी 3 वर्ष येते, प्लस एक्सटेंडेड वॉरंटी आम्ही 3 वर्ष घेतलेली आहे. म्हणजे 6 वर्षाची त्याची टोटल वॉरंटी आम्ही घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे कंपनी वॉरंटीमध्ये असताना गाडी तरी डेफिनेटली बाहेर कुठे सर्व्हिस करू नका, शक्यतो कंपनीमध्येच करा. आणि मी तर कायम कंपनीमध्येच प्रेफर करतो सर्व्हिसिंग करणं. आता माझ्या हिशोबाने सगळे टॉपिक्स या गाडीचे कव्हर झालेले आहेत. पण स्पेसिफिकली ग्रँड विटाराबद्दल इतर काही जर तुम्हाला शंका असतील, तुम्ही जर विचार करत असाल किंवा तुम्हाला कोणाला रेकमेंड करायचे असेल तर अवश्य तुम्ही कॉमेंट्समध्ये ते मेन्शन करा. त्याची उत्तरं मी तुम्हाला जरूर देईन. माझा ईमेल आयडी तुम्ही इकडे बघू शकता, तो त्या ईमेलवरती पण तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तुमचा फोन नंबर द्या, मी तुम्हाला रिच आउट करेन. दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी जर तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर नक्की तुम्ही ह्या ईमेलवरती हे करा. आणि तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर नक्की एक लाईक द्या, आपले अभिप्राय कॉमेंट्समध्ये सांगा, हा व्हिडिओ शेअर करा आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.